नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24। बातमी आशीची बदल घडवेल। काटेपूर्णा डॅमच्या स्टिलिन बेसिन बकेटमधील बुडालेल्या सुरक्षा रक्षकाचा मृतदेह पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या टीमने रात्रीच बाहेर काढून दिला। पथकाची अशी ही कार्यतत्परता। सर्च ऑपरेशन करिता आलेल्या एकाच फोनवर 15 मिनिटातच पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनची संत गाडगेबाबा आपत्तीकालीन शोध व बचाव पथकाची टीम घटनास्थळावर दाखल। घटनास्थळ काटेपूर्णा धरणाची स्टिलिन बेसिन बकेट महान पोलीस स्टेशन बार्शी टाकळी हद्द 29 एप्रिल 2025 रात्री अंदाजे 10 वाजता ऑपरेशन यशस्वी केले। घटनाक्रम प्राप्त झालेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील महान येथील काटेपूर्णा धरणावरील गेटवर पाटबंधारे विभागाचा सुरक्षा रक्षक गार्ड कुणाल दीपक नागापुरे वय अंदाजे 23 वर्ष राहणार माना तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला हा महान येथील काटेपूर्णा धरणाच्या भिंतीवरील गेट समोरील स्टिलिन बेसिन बकेटमध्ये बुडाला असल्याची माहिती येथील गेटवरील कर्मचाऱ्यांनी महान पोलीस चौकीचे बीट जमादार सुभाष पारदी साहेब यांना दिली। लगेच सुभाष पारदी यांनी मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती दिली आणि लगेच दीपक सदाफळे यांनी आपले सहकारी शेखर केवट, मयूर सळेदार, अंकुश सदाफळे, विष्णू केवट, रितेश पोफळे, अश्विन केवट, जितेंद्र केवट, अर्जुन केवट यांच्यासह शोध व बचाव साहित्य घेऊन पथकाच्या रुग्णवाहिकेसह घटनास्थळी पोहोचून जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी घटनास्थळाची माहिती अवगत करून घेतली। पिंजरनंतर हिस्ट्री सीन ट्रेस केला असता यावरून स्टिलिन बेसिन बकेटमध्ये 10 ते 12 फूट खोल पाणी आणि तळाशी लोखंडी बार दगड असल्याचे जाणवले। यासोबत 2 दिवसापासून एक नदीद्वार वॉलमधून पाणी सोडले होते। यामुळे पाण्याचा प्रवाह स्टिलिन बेसिन बकेटमध्ये झेड आकार घेतो आणि भवरे व धारा या एकत्र होतात। यामुळे प्रेशर तयार होतं आणि हे पाणी माणसाला आतमध्ये ओढून परत गेटच्या भिंतीकडे घेऊन जाते, परत ते खाली दाबते। या शंकेवरून जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी सहकारी ओम दाते यांनी बकेटच्या भिंतीवरून बॅटरीच्या साहाय्याने चेक करणं चालू केलं असता मधातील वॉलच्या समोर बकेटच्या मधात कुणाल याचा मृतदेह उबड्या अवस्थेत दिसून आला। यावेळी उपस्थित पोलीस तसेच आलेल्या नातेवाईकांना संपूर्ण माहिती देऊन नंतर पथकाचे 2 स्विमर आतमध्ये पाठवून दिले आणि कल्पकतेने हा मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला। यानंतर पुढील कारवाईसाठी शवविच्छेदनाकरिता पथकाच्या रुग्णवाहिकेने मूर्तिजापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले। यावेळी पिंजर पोलीस ठाण्याचे ठाणेदार गंगाधर दराडे सर, आपले पोलीस कर्मचारी सुभाष पारदी साहेब, पोलीस कॉन्स्टेबल संतोष वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील बडगे, होमगार्ड ज्ञानेश्वर वेरुळकर, गणेश जानुनकर, शुभम तायडे यांच्यासह महान पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता संदीप नेमाडे, कर्मचारी मनोज पाठक, वैभव उगले हे घटनास्थळावर हजर होते, अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे। अकोला जिल्हा प्रतिनिधी आशिष वानखडे।